नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती म्हणजे ऑक्टोबर या महिन्यामध्ये पोलीस पाटील भरतीची ॲड येणार आहे आणि तुम्हाला आपण याच्यामध्ये सिरीज चालू केलेली आहे आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 याच्यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, तर मग पहिला प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नर्मदा नदीवर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, तुरटी कशासाठी वापरली जाते? तुरटी कशासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्रातील होम रूल लिंकची चळवळ डॅश यांनी सुरू केली. महाराष्ट्रातील होम रूल लिंकची चळवळ डॅश यांनी सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची म्हणजे सुरू केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता आहे? सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मागच्या काळाकडील ओझरती नजर टाकणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी चालविले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा राज्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लडाख काय भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खाली दिलेल्या शब्दातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्तुती. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निंदा काय आहे? स्तुतीचं विरुद्धार्थी शब्द निंदा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पांढरे फूल हे डॅश देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. पांढरे फूल हे डॅश या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इटली. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 24 एप्रिल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सैन्य. कटकचा समानार्थी शब्द सैन्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतात किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? भारतात किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, काश्मीर खोऱ्यात कोणती मर्दा आढळते? काश्मीर खोऱ्यामध्ये कोणती मर्दा आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पीठ. पीठ ही काश्मीर खोऱ्यामध्ये आढळणारी मर्दा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो? दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्तम शहा हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झालेला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार 2021ला
कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वहिदा रहमान यांना जाहीर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, डॅडासा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. डॅडासा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुती कापड उद्योग हा भारतातील सर्वात जुना उद्योग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपला योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झालेली आहे? संसदीय शासन पद्धती हे कोठे विकसित झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पहिली बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे? पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजगृह या ठिकाणी पहिली बौद्ध परिषदेचे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिमुक. सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोणत्या खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे? खालीलपैकी म्हणजे कोणत्या खंडाचा हा सर्वात जास्त भाग वनाखाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण अमेरिका. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे? भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिराकुंड. हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब जास्तीचे धरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, हरिजन सेवक संघ 1932 मध्ये कोणी स्थापन केली? हरिजन सेवक संघ 1932 मध्ये कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ 1932 मध्ये स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा धबधबा हे कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शेरावती या नदीवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? चाणक्याचे दुसरे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कौटिल्य हे चाणक्याचे दुसरे नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सिंधू नदीची भारतातील लांबी किती? सिंधू नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 709 किमी ही सिंधू नदीची लांबी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शक्ती स्थळ हे इंदिरा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक भवन हे साकारण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, पहिली T20 वर्ल्ड कप कोणी जिंकली आहे? पहिली T20 वर्ल्ड कप चॅम्पियनशिप ही कोणी जिंकलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत देशाने जिंकलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधीजी यांची आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाहन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तगाई. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, आई त्या मुलाला हसविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रयोजक क्रियापद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंधुदुर्ग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, कोणत्या लिपीत ध्वनीची स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवनागरी लिपी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुरुषवाचक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झालेली आहे? महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मित्रांनो, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर्यभट्ट. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मित्रांनो, माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांची आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोठे विमानतळ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोठे विमानतळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मित्रांनो, संत कबीर यांचे गुरु खालीलपैकी कोण? संत कबीर यांचे गुरु खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संत रामानंद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मित्रांनो, संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मित्रांनो, पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मित्रांनो, लक्षद्वीप बेट हे डॅश येथे आहे. लक्षद्वीप बेट हे डॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अरबी समुद्रामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मित्रांनो, वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे? वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत जा अशी घोषणा दिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार हे परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.